कृत्य केल्यावर त्या ठिकाणी स्वतःला गिल्टी वाटतं, बाबा ठीक आहे भावनेच्या भरात बोललो का, काय संतापून बोललो का, परंतु केलेली गोष्ट योग्य आहे हे पुन्हा जाऊन मीडियाच्या माध्यमातून आपण केलेल्या चुकीवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्याचं काम. सभापतीमध्ये कुठली मगरुरी, सभापतीमध्ये कुठला माज, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन माझ्यावर केसेस आहेत, असतील 50 केसेस, माझ शब्द नसेल काढून घेतो, नाही काढून घेतो भाई शब्द नसेल मागे घेतो. मी सकाळी तुम्हाला सांगितलं हे कुठल्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे आहेत, त्या दृष्टीने मला थोडा वेळ पाहिजे, त्यामुळे एका बाजूला सभागृहाचं कामकाज चालावं अशी माझी इच्छा आहे, सगळं कामकाज न करता. परंतु तुम्ही प्रत्येकाच्या भावना जरी सच्च्या असल्या तरी सुद्धा त्याच्यातला वादविवाद जर का होत असेल तर मी जोपर्यंत निर्णय मी जाहीर करत नाही तोपर्यंत म्हणजे अजून 1 तास तरी मी सभागृहाचं कामकाज स्थगित करते, कारण मला थोडा वेळ पाहिजे निर्णय घेण्यासाठी. मी काय करणार नाही मी सांगू शकत नाही. तर आपण आत्ताच नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे. कालच्या सगळ्या प्रकाराबाबत निर्णय घ्यायचा आहे, सभागृहाचं कामकाज अशा प्रकारे चालू शकणार नाही, निर्णय घेण्यासाठी साधारणतः तासाभराचा वेळ लागेल आणि त्यामुळेच आता तासाभरानंतर विधान परिषदेत अंबादास दानवे यांच्याबाबत नेमका काय निर्णय होतोय. निलंबनाची मागणी केलेली आहे प्रसाद लाड यांनी, त्यासाठी त्यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलनही केलेलं होतं. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर काय निर्णय नीलम गोऱ्हे घेत आहेत याकडे लक्ष असेल.